कॅम्प परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। 2 महिलांनी लग्नाची खरेदी सांगून व्यापाऱ्यांना गंडवले। चप्पल दुकानातून 17,000चा माल, ज्वेलरी दुकानातून तब्बल 1,40,000ची ज्वेलरी आणि गारमेंट दुकानातून 70,000चा माल घेऊन पळाल्या। स्वतःला IPS अधिकारी असल्याचे भासवून कमिशनर ऑफिसमध्ये पैसे देतो असे सांगून महिलांनी दुकानदारांची फसवणूक केली। यातील एक महिला कॅम्प परिसरात परतल्याची माहिती व्यापाऱ्यांनी पोलिसांना दिली। लष्कर पोलिसांनी तिला अटक केली असून दुसरी महिलेचा शोध सुरू आहे। लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या व्यापाऱ्यांचं दुकान आहे। MG रोडमध्ये या व्यापाऱ्यांचं दुकान आहे। एक कलीज फुटवेअर यांचं दुकान आहे। 13 तारखेच्या रोजी यांच्या दुकानातून 2 महिला आल्या। त्या महिलांनी यांना आमच्या घरामध्ये लग्न कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्हाला बऱ्याच प्रमाणात चपलांची खरेदी करायची आहे असे भासून यांना फसवण्यात आले। पहले हमारी दुकान में आए, IPS का कार्ड दिखाया उन्हें कि मैं IPS हूँ। बोले कि मेरे घर में शादी भी दिए, सब चप्पल ले लिए उन लोग ने मेरे से। 31 चप्पल लिए, 9 जोड़ी सॉक्स लिए, सब पैक करे। एक ऑटो वाला था वहाँ खड़ेला, वो ऑटो वाले ने मीटर डाला नहीं, कुछ किया नहीं, गाड़ी रखा और बोले क्या मैं कमिश्नर ऑफिस में पैसे देते। किती जोड चपला नेल्या व किती रुपयाचा तो माल होता? 31 जोड़ी चप्पल, 9 सॉक्स होते, टोटल 17,000 रुपये का था। सर, आपण काय माहिती द्याल या संदर्भात? आपल्या दुकानाचं नाव काय व आपल्या दुकानातून कुठलं सामान चोरीला गेलं? मचमोर नाम है। MG रोड कैंप मध्ये ते शॉप मध्ये आले, IPS का कार्ड दिखाया और बोला कि मेरी लड़की का शादी है, तो शादी के लिए मेरे को बहुत सारी खरीदी करने के लिए, इसीलिए हमारे से ज्वेलरी लिया, बैग लिया, फुटवेयर लिया, कपड़े लिया, सब लिया, पूरा सामान पैक करवाया और बोले कि मेरे को IPS अधिकारी का जो ऑफिस है वहाँ पे आपको कैश पेमेंट करेंगे। लष्कर पोलीस स्टेशन मध्ये आलात तर त्या महिलेला पोलिसांनी आणलेलं आहे, तर आपण तिला ओळखलं का? तीच महिला आहे? हाँ, तीच महिला आहे, ती पोरगी आहे आणि त्याची मम्मी पण सोबत आली होती शॉप मध्ये। तर आता दोघांना धरले का फक्त एकच हजर? आता एकच